अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा कृपा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर संकलिता वर्गरूप श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझे योग्यांची माऊली ज्ञानराज माझे योग्याची माऊली जने निगमवल्ले प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विदेखे लाविले रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे ओनी साम्राज्य भुवानी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ एकतरे ओवी अनुभवावी एकतरे ओवी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 5 जून 2026 आहे की नाही. आजचं महात्म्य असं आहे की आज जागतिक पर्यावरण दिन आहे आज. आणि आज आहे ना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्मदिवस आहे. 1972 सालचा त्यांचा जन्म आहे. आणि आजचा आहे 32वा श्लोक आहे. तो आपण वाचन करू आणि मग याच्यामध्ये ओव्या माऊलींनी 194 ते 201 अशा एकंदरीत 8 ओव्या सांगितलेल्या. तर बघा आता त्याचं मी बोलतो माझ्या मागे म्हणा. एत्वे दभ्यस्य सूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढावस्थान् विधि नष्टान चेतसा. आता परत एकदा बोलतो त्यामागे आपण म्हणायचं आहे. एत्वेदं वस्य सूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढावस्थान् विद्धि नष्टान चेतसा. असा हा 32वा श्लोक आहे. या 32व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की विनाश कोणाचा होतो. कालच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे कर्म कसं करायचं आहे आपल्याला, आहे की नाही. आणि भगवंताचा आदेश आहे, उपदेश जो मानतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो.
पण जो उपदेशच मानत नाही. आता लोक असं म्हणतात कसला देव आणि कसलं काय, या खाऊन पिऊन मजा करा. अशा लोकांना तुम्ही किती डोकं आपटलं समजा, त्यांना श्रीराम म्हणजे लागू होत नाही. अशानं तुम्ही काय करा. तर इथे भगवंत असं सांगताय की एत्वे दभ्यस्त सुयंतो, म्हणजे काय, ते माझ्या उपदेशावरच दोष लावतात. म्हणजे माझा उपदेश तर मान्यच नाही करत, परत दोष लावतात. बरोबर नाही सांगितलं. बरोबर सांगितलं नाही. आणि काय करतात, नानू निष्ठन्ति ते मतम, ते माझ्या आदेशाचं पालन करत नाही. आणि काय होतं मग त्याचा परिणाम, सर्व ज्ञान विमूढां स्थान, म्हणजे ते सर्व ज्ञानाला काय करतात, मुक्तात. माझं ऐकलं नाही म्हणजे त्याला ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळत नाही म्हणजे ते अज्ञानी राहतात. आणि अज्ञानी राहिल्यामुळे काय होतं, जे करायचं नाही ते करत बसतात. अशा विधी नष्टान चेतसा, अशा लोकांचा नाश होतो, असं भगवंत म्हणतो. बघा कसं आहे माहिती आहे का, आपण असं म्हणतो की आपले, आता भगवंत लांबची गोष्ट आहे, पण आपले आईवडीलच आपले काय आहेत, गुरु पण आहेत, आणि आपले देव आपले तेच आहेत खरे. पण आपण त्यांचं ऐकतो का? ऐकतो का? नाही ऐकत. किंबहुना आपण त्यांना नाव ठेवतो. ऐकायचं तर सोडून द्या. परत असं म्हणतो की ते असं म्हणतात की तुम्हाला काय आलंच नाही. सर्व करून त्यांचा डायलॉग असतो नवीन पिढीचा, तुम्हाला काय आलं नाही, तुम्हाला काही जमलं नाही. तेव्हा भगवंत नाराज होतात अशा गोष्टीने. किंवा मी सांगतो एवढं सगळं सांगितलेलं आहे. बघा वराह पुराणामध्ये भगवंताने असं एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी गीतेच्या आश्रयाने राहतो. बघा आता काय सांगायचं, जर का परमात्मा त्याच्या आश्रयाने राहतो, मग आपण राहायला काय हरकत आहे. आणि याच्यामध्ये ना वेगवेगळे शब्द आलेले आहेत त्या श्लोकामध्ये. त्या शब्दाचं आपण थोडं विवेचन करू आणि मग आपण ओव्यांकडे बोलू. त्याच्यामध्ये एक आहे दोष. बघा काही लोक काय करतात, लोकांचा दोषच काढत बसतात, तो असा तो तसा. बघा असं बोट दाखवलं ना, तो 4 बोट आपल्याकडे आहेत. हा, तो असा तर तू कसा, हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि स्वतःलाच काय म्हणतो, तो ज्ञानी समजतो. वास्तव पाहता अज्ञानीच असतो, पण तो स्वतःला ज्ञानी समजतो. आणि तो काय करतो, कोणाचंच बरोबर नाही, माझंच बरोबर आहे असं सांगतो. त्याच्यानंतर नष्टा हा शब्द आहे. नष्टा म्हणजे वाया गेलेले, त्यांना काही सांगून उपयोग नाही. त्यांना काही सांगून उपयोग नाही. ते ह्या कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. अशांना काय सांगायचं नाही. त्याच्यानंतर आहे आज्ञेचे पालन न करणे. काही लोक आज्ञेचं पालनच करत नाही. मोठ्यांचा जो आदेश आहे, बघा आई वडील किंवा मोठेधारी जे असतात त्यांचा अनुभव असतो, आणि ते अनुभवानुसार नवीन पिढीला सांगत असतात, बघ हे असं आहे तसं आहे, मी पण केलेलं आहे या गोष्टी. पण मला असं झालं, बा तुझं व्हायला नको, मग तू आता ते सावधानाने कर बो, असं सांगतो आपण. त्याच्यानंतर अचेतसा. बघा काय शब्द आहे अचेतसा. अचेतसा म्हणजे ज्याचं चित्त ठिकाण्यावर नसतं. ज्या माणसाचं चित्तच ठिकाण्यावर नाही त्याला तुम्ही काय सांगणार. त्याच्यानंतर आहे आचरण. बघा बोले तैसा चाले त्याची बंदा भी पावले. हे भगवंताने सगळं सांगितलेलं आहे. प्रथम त्यांनी वागलेत भगवंत तसे आणि मग सांगितलं आहे, असं नाही सांगितलं त्यांनी. बघा आपण जर का श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं तर त्यांचं एकंदरीत पृथ्वी तलावर 125 वर्ष होते ते.
त्यांचं 3 ठिकाणी वास्तव्य होतं साहेब. प्रथम वास्तव्य कुठं होतं? गोकुळात होतं. दुसऱ्यानंतर मथुरेत गेले ते, आणि तिसऱ्या वेळेला कुठे गेले? द्वारकेत गेले. जेव्हा गोकुळातून बाहेर पडले ना, परत गोकुळात नाही गेले. जे अनासक्ती. बघा, वास्तविक पाहता गोकुळातून ते बाहेर गेले तर तुम्हाला ते माहिती आहे, अक्रूराची कथा वगैरे आहे. अक्रूर न्यायला आला त्यांना, आणि गवळणी म्हणजे जसा पाठ व्हावा तसा अश्रूंचा पाठ व्हायला. हो, रस्ता अडवला. आणि परंतु काय माहिती आहे का, तो गेला नाही. म्हणजे बघा, आपल्याला एखादा आठवण लागली की आपण जातो, पण भगवंत गेले नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे याचं कारण असं आहे, भागवतात सांगितलं आहे, भक्तापेक्षा 100 पट दुःख भगवंताला झालं, असं भागवतात लिहिलेलं आहे. तरी ते गोकुळात नाही गेले. गोकुळ सोडलं. गोकुळामध्ये ते 10-12 वर्ष होते. नंतर 5-6 वर्ष ते मथुरेत होते. मथुरा सोडली तर परत मथुरेत गेले नाही. आणि साधारणतः 95 ते 96 वर्ष ते द्वारकेत होते. त्यांच्या जीवनाचा मोठा कालखंड द्वारकेत गेला. आणि द्वारका बुडाली तरी त्यांना काही खेद नाही आला. आपल्याच माणसामध्ये लढाई झाली, यादवामध्ये, आणि यादव कुळ पूर्ण नष्ट झालं, तरी त्यांना काही वाईट वाटलं. आसक्ती काहीच नाही. आणि आपल्याला नाही, आपण जर का भगवंताची प्रार्थना भक्ती करतो तर आपल्यालाही भगवंत व्हायचं आहे. मग आपलीही आसक्ती काय पाहिजे? गेली पाहिजे. म्हणून तुम्हाला म्हणजे याचा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. गीता सांगितली भगवंतानी, पण गीतेचं पहिलं अनुकरण त्यांनी केलं आणि मग जगाला सांगितलं, आहे का नाही? त्याचे ज्ञानोबर आहे बघा, मोठ्या गमतीने याच्यामध्ये सांगतायत. बरोबर 4-5 दृष्टांत याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याचा आपण विचार करू. बोला. 194. ना तरी प्रकृती म्हणतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अवेरुनी ओसंडते. आता नाश कसा होतो मनुष्याचा, हे ज्ञानोबारायांच्या भाषेत बघा कसं. ज्ञानोबाराय कशी सुरुवात करतायत, ते काय बोलतायत? जे प्रकृतीच्या स्वाधीन होतात आणि काय इंद्रियाचे लाड पुरवतात, आणि काय माझ्या मताचा अव्यय करतात, त्यांचा नाश ठरलेला आहे. बघा भाषा कशी. इंद्रिया लढा देऊन, इंद्रियाला लढा द्यायचा नाही, इंद्रियाला आवरायचं आहे आपण. तो जे मागेल ते एकदा द्यायचं, दुसऱ्यांदा द्यायचं. दुसऱ्यांदा त्यानं बस झाला आता. पण आपण नेहमी देत चाललो तर मग आपण काय होणार आहे? म्हणजे प्रेम करायचं, लाड नाही द्यायची. पुढे बघा आता. जे सामान्यत्व लेखिती, अवज्ञा करुनी देखते, काहा अर्थवादू मनती वाचाळपणे. बघा, काही माणसं भगवंताची ही सल आहे की काही माणसं माझ्या उपदेशाला सामान्य मानतात, गीतेला सामान्य मानतात, आणि काय करतात? उपदेशाचा माझा अनादर करतात आणि ते उपदेशालाच नाव ठेवतात. बघा, इथे एक शब्द आहे, अथर्ववादू म्हणती. मागे आपला एक शब्द गेलेला आहे, पुष्पिताम. पुष्पिताम वाणी. ही भगवंताची पुष्पिताम वाणी नाही आहे. ही अर्थपूर्ण वाणी आहे, परंतु काही माणसं त्याला नाव ठेवतात. त्याला आता काय करणार? पुढे बघा आता. ते मोह मदिरा भ्रमले,
विषय विखे गारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. अरे अर्जुना, म्हणजे असं आहे, ती माणसं काय आहे माहिती आहे का, अविवेकी दारूने मोहित झाली. विवेकच नाही त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांचं हित काय आणि अहित काय हा विचारच त्यांच्याकडे नाही आहे. आणि पुढे काय म्हणतात की विषय विखे गारले, म्हणजे विषय नावाच्या विषयामध्येच ते गुरफटले गेलेले आहेत. आणि अज्ञान पंखी बुडाले, म्हणजे अज्ञानाचा चिखलामध्येच ते बुडालेले आहेत. बघा, तो बेडूक असतो त्या चिखलामध्ये त्याला गोड वाटतं. त्या म्हशीला पण चिखलात गेले तर ते चिखलातच बसते, आनंद त्या चिखलामध्ये घेते. म्हणजे त्यांना आता ते तेवढंच ज्ञान तेच. अशापैकी काही माणसं आहेत आणि ते स्वतःला ज्ञानी समजतात. ही खंत भगवंताची आहे. बघा कशी विषय रचना आहे. बघा बघा श्लोक संगती कशी असते, श्लोकाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, रूपांतर कशा अधिक प्रभावीपणे. म्हणून गीता अलंकार न्यायमनानीश्वरी असं आहे. पुढे बघा, आता ज्ञानोबा राय आपल्याला हे सगळं सांगितल्यानंतर उदाहरणं देत आहेत. काय उदाहरण आहेत बघा आता. देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंत पाहले प्रमाण नोहे. अरे अर्जुना, आता जे प्रेतरूपी बॉडी आहे, म्हणजे अशी पडलेली आहे, शव आहे, आणि त्याच्या हातात रत्न दिलेलं आहे. काय करणार तो रत्नाला? तसं या अज्ञानी माणसाला काय सांगणार आपण? कारण त्यांची अक्कलच घाण ठेवलेली आहे त्यांनी. आणि पुढे बघा ना काय असं पुढे म्हणताना असं म्हटलंय की ज्याथ्यान त्यांनी पाहिलंय, काय प्रमाणे त्याला मानणार तुम्ही? जो जन्मतच आंधळा आहे आणि तो म्हटला की मी हा माणूस इकडून जाताना पाहिला, याला काय प्रमाण आहे? काही प्रमाण नाही. बघा, 2 दृष्टांत झाले. आता त्याच्या पुढचे दृष्टांत बघा. काय का चंद्राचा उदयोदयसा उपयोगा नये वायसा मूर्खा विवेक उहा तैसा रुचेल ना. आणि ज्ञानोबा राय असं म्हणतात की चंद्र उदयाला आला ना तर कावळ्याचे डोळे फुटतात. काय आहे बघा शास्त्र, फुटतात म्हणजे त्याला दिसत नाही. बघा, पक्ष्यांना रात्री पण दिसतं पण कावळ्याला दिसत नाही. आणि तो काय म्हणतो, चंद्रच नाही म्हणतो. आता त्याला दिसत नाही हा त्याचा प्रश्न आहे, तो आहे की नाही? अशी पद्धती आहे. आणि पुढे काय म्हणतात, अरे मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. अरे मूर्खांना काय सांगायचं विवेक, काय सांगायचं परमार्थ, ते तुम्हाला परत म्हणणार आहे की करून करून भागले आणि देवपूजाला. मग त्यांच्याशी म्हणजे संभाषणच करायचं नाही आपण. पुढे आता बघा, तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वता करावेन. जे परमार्थाला विमुख आहेत त्यांच्याशी काय संवाद साधायचा? गीता कोणाला सांगायची सांगा ना. जे विमुख आहेत त्यांना काय सांगून उपयोग आहे? ते मानणारच नाहीत. जे परमात्म्यालाच मानत नाही त्यांना काय सांगून उपयोग आहे? म्हणून एका हरिपाठामध्ये ज्ञानोबा राय असं म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. मग नामासी सन्मुख पाहिजे, नाम भगवंताचं त्यांनी घेतलं पाहिजे. पुढे बघा, मनोनी ते न मानते आणि निंदाही करू लागते
सांगे पतंग काय साती प्रकाशाते. अरे ती माणसं मानतच नाहीत आणि उलट पक्षी निंदा पण करतात. आणि मग ज्ञानोबाला सांगतात, सांगा बरं पतंगाला प्रकाश सहन होतो का? नाही सहन होत. तो झडप मारली का मरतो. तसं आहे अज्ञानी लोकांचं, त्यांना ज्ञान सहनच होत नाही. चांगलं बोललं का त्यांना काय म्हणतात ना एक म्हण आहे, खरं बोललं की सख्खायला राग येतो. त्यांना चांगलं सांगितलं तरी त्यांना काय होतो, राग येतो. तर अशा माणसांशी काय करायचं आहे, संवाद साधायचा नाही असं ज्ञानोबा म्हणतो. पुढे बघा, पतंगा दिपी अलिंगन पेत त्यासी अचूक मरण. तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणजे विषयाचं चरण म्हणजे विषयाचं भोग म्हणजे आत्मघात आहे, आत्महत्या आहे. विषय सेवनी कोण तृप्त झाला. त्याचं ययाती आपण कादंबरी वाचा वि स खांडेकरांची, फार सुरेख वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये दीप जो पतंग आहे तो काय करतो, प्रकाश बघितल्यावर झडप काढतो. झडप खाल्ल्यावर तो काय करतो, मरून जातो आलिंगन दिल्यानंतर. अशा पद्धतीचं भगवंताचा उपदेश जो मानत नाही त्याचा नाश होतो. आणि पुढचा जो श्लोक आहे, पुढचा कुठला आहे, 33वा, त्याच्यामध्ये भगवंत प्रकृतीच्या स्वभावानुसार कर्म कसं अनिवार्य आहे हे पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात. तर आता आपल्याला जवळजवळ 75 ओव्या राहिलेल्या आहेत आणि 11 श्लोक बाकी आहेत. आता जवळजवळ समारोपाचे ते आपण आलेलो आहे. आता शनिवार रविवार आपली सुट्टी आहे आणि 3 दिवस आणखी मी नाही येते, सोमवार मंगळवार बुधवार, तर थोडं बाहेर चाललेलो आहे. तर त्यावेळेला 4-5 दिवस नाही आहे, आपलं बाकीचे कार्यक्रम चालू ठेवा, आहे की नाही. कुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका